नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेबद्दल माहिती मिळत राहते. नवनवीन जी आर किंवा कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरणं दाखवणं हे सर्व काही माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहते. तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण आज या व्हिडिओमध्ये अपात्र शिधाधारकासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डाबद्दल महत्त्वाचा अपडेट आहे. हा अपडेट जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनाही लवकरात लवकर येत राहते. नेमका हा आदेश काय आहे, नेमका जी आर काय आपण सविस्तर समजून घेऊया. तर मित्रांनो, हा जी आर तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आणि जो मी एक फॉर्म सांगणार तो सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. तुम्हाला टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन फॉलो करून घेतलं आपल्याला नवीन नवीन अपडेट मिळत राहतात. तर मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक 2021 पत्रक 2 नुसार जो आहे हे आपला हा आदेश आहे. तर नेमकं काय आहे, प्रस्तावना आपण वाचून घेऊया. राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यायची काळजी व दक्षता याबाबत संदर्भातील क्रमांक 4 येथील दिनांक 29/6/2013 चा शासन निर्णय सूचना देण्यात आल्या आहेत की दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अवलंबून सुरू झालेली आहे. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय आपल्या AAY म्हणजे जे आपल्या व प्राधान्य कुटुंब PHH अशा 2 गटात लाभार्थ्यांना विभाजन करण्यात आले आहे. अंत्योदय अन्न योजना जी आहे ती AY प्राधान्य कुटुंब म्हणजे अन्न योजनेसाठी लाभार्थींना निवड करण्यासाठी केंद्र शासन वेळोवेळी राज्य शासनाला केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णय 17/7/2013 संदर्भ क्रमांक 6 येथील शासन सुधीपत्रका दिनांक 2013 महत्वाचं जे आपण ते वाचायला प्रयत्न करूया मित्रांनो. हा जो शासन निर्णय आहे हा दिनांक 4 एप्रिल 2025 च्या दिवशी निघालेला आहे. तर आपण खाली येऊया. हा महत्वाचा जो विषय तो इथून येणार. राज्याची 17.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झालेल्या नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य नाही. मित्रांनो, राज्याची एक सीमा असते जे शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड देण्याची, ती 17.16 लक्ष आहे. ती आता पूर्ण झालेली म्हणजे नवीन रेशन कार्ड कोणाला मिळू शकत नाही. त्यामुळे काय बदल करण्यात आलेला आहे, त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थींना प्राथम्याने कळविण्याची कार्यवाही करण्याची राज्य दिनांक 1/1/2021 ते 31/4/2021 च्या कालावधी अपात्र शिधापत्रिकांचा शोध मोहीम राबवण्यास संदर्भ क्रमांक 9 येथील 28/1/2021 च्या शासन परिपत्रकाने सूचित देण्यात आले होते. तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यास संदर्भ क्रमांक 10 येथील दिनांक 1/4/2021 च्या आदेशातून स्थगिती देण्यात आली आहे. आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्याचा क्षेत्रीय स्थलांतर करण्यात अडीअडचण विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्यात प्रस्तावना प्रशासनाचा आहे. म्हणजे आता दरवर्षी जे आहे ते एक सर्वे होणार आहे. सुधार मोहीम जी राबवण्यात येणार आहे, जे ज्यांचं रेशन कार्ड अपात्र आहे त्यांना म्हणजे अपात्र कुठले दुबार आहे, स्थलांतरित झाले किंवा मयत झालेले त्यांचं रेशन कार्ड अपात्र करण्यात येणार, म्हणजे रेशन कार्ड त्यांचं बंद करण्यात येणार आहे. आता महत्वाचं म्हणजे शासन परिपत्रक काय आहे, तर केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निदर्शनानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिकांना रद्द करायची सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आले आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. राज्यात देण्यात आलेला अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केसरी शुभ्र या सर्व प्रकार शिधापत्रिका तपासणी करण्याची दरवर्षी 1 एप्रिल ते 30 मे म्हणजे 1 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही तपासणी दरवर्षी होणार आहे. हे महत्वाचे मित्रांनो, प्रत्येक रेशन कार्डची होणार आहे, केसरी असो, सफेद असो, शुभ्र असो. या कालावधीत शोध मोहीम राबविण्यात यावी. सदर शोध मोहीम अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपयुक्त संदर्भ शासन निर्णय विहित केलेल्या खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येईल. आता महत्वाची माहिती काय, तर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकाची प्रचलित शासन कार्यानुसार तपासणी करावी. वरील प्रमाणे तपासणी करणाऱ्या त्या विभागाची कार्यसंदर्भात कृती फॉर्म हा ऑनलाईन उपलब्ध दिलेल्या वेळेत सोबत जोडणे. शिधापत्रिका तपासणीनुसार ऑनलाईन फॉर्म विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. म्हणजे जो फॉर्म मी तुम्हाला पीडीएफ दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तो विनामूल्य तुम्हाला उपलब्ध करण्यात आहे. तो फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. आणि दुकानदार, रेशन दुकानदार जो आहे, अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांचे संदर्भ रास्तभाव दुकानदारास जोडलेल्या शिधापत्रिकांकडून माहिती भरलेला फॉर्म सोबत जोडलेला हमी पत्रासह स्वीकृत घेऊन
अर्जाची स्वाक्षरी दिनांक सह पोच पावती घ्यायची मित्रांनो. पोच पावती तुम्हाला त्या अर्जाची घ्यायची की तुम्ही तो पोच पावती तो अर्ज शिधापत्रिका वाटप म्हणजे रेशन दुकानदाराला दिलेला आहे. सोबत काय जोडायचं तुम्हाला, सोबत तुम्हाला ओळखपत्र जोडावं लागणार आहे. फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकांनी ते त्या भागात राहत असलेल्या कोणताही एक पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडक क्रमांक पावती किंवा पासबुक, बँकेचे विजेचे बिल किंवा टेलिफोन क्रमांक बिल, ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड इत्यादी प्रती घेता येतील. दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना नसावा. म्हणजे तुम्ही जो पुरावा देणार आहे तो 1 वर्षापेक्षा जास्त जुना नसावा. शिधा वाटप दुकानदार यांनी संदर्भ शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना, प्रारब्ध कुटुंबाची योजना यापैकी योजना लाभार्थी असलेला दिव्यांग पुरुष शासन निर्णय 17/23 शासन कागदपत्र सादर करण्यास शिधापत्रिकाधारकाला कळवावे. फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडणे घेऊन सर्व फॉर्म यादीसह संदर्भ कार्यालयात दुकानदाराने अधिकृत शासक वाटपाने हे मित्रांनो जी महत्वाची माहिती होती ती आपण पाहिलेली. नेमकं आपल्याला काय पाहायला मिळालं या फॉर्म या GR मध्ये की दरवर्षी एक तपासणी होणार आहे. ही तपासणी आपल्या गावातच आपल्याला करायची आहे. जो आपल्याला फॉर्म दिला तो फॉर्म भरायचा, सोबत रेशन ज्याच्या नावावरती रेशन कार्ड आहे त्याचा एक आधार कार्ड ओळखपत्र जोडायचं आणि रेशन दुकानदाराकडे घेऊन जायचं. रेशन दुकानदाराकडे घेऊन गेल्यानंतर रेशन दुकानदाराकडनं पोच पावती घ्यायची की त्याला आपण ते दिलेलं आहे त्याबद्दलची पोच पावती आपण घ्यायची आहे. हा जो अर्ज आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आणि हे पहा, हे महत्वाचं मित्रांनो, हा जो आहे शिधापत्रिका नमुना हा बी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. हा महत्वाचा आहे. हा जो आहे इथं फोटो लावायचा आहे तुम्हाला आणि हा जो अर्ज आहे हा भरायचा आहे. या फॉर्म सोबत तुम्हाला ओळखपत्र जोडायचं आहे. मी आशा करतो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो सोबतच काही तुम्हाला पोच पावती याच अर्जामध्ये पाहायला मिळते. या अर्जामध्ये तुम्ही पोच पावती डाउनलोड करू शकता. ही डाउनलोड सोबत ही पोच पावती त्याच्याकडनं घ्यायची रेशन दुकानदाराकडनं. आणि सोबतच तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा जो अर्ज ह्या भरत असताना तुम्हाला व्यवस्थित तिथं नाव टाकायचंय. इथं अनुक्रमांक जो आहे, आता जो आपल्याला रेशन कार्ड क्रमांक मिळलेला राहतो तो ऑनलाईन मिळलेला राहतो. जो ऑनलाईन नंबर असतो तो ऑनलाईन इथं नंबर जो टाकायचा आहे. इथं आता तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचं काय नागरिकत्व आहे भारतीय, इथं तुम्हाला व्यवसाय जो आहे तो व्यवसाय तुम्हाला मजुरी इथं काय आहे ते टाकायचं. इथं तुमचा पत्ता इथे टाकायचा आहे. तुमचं कुठलं रेशन कार्ड आहे जे असेल ते आणि बाकी नसेल त्याला असं रेश मारून द्यायची आहे. शिधापत्रिकेचा अनुक्रमांक इथे टाकायचा आहे. आणि कळलं तुमच्या रेशन कार्डामध्ये एकूण किती जण आहेत तर 4-5 जे जण असतील त्याचं नाव त्याचं व्यवस्थित ही डिटेल भरायची आहे. आणि आता ही डिटेल भरल्यानंतर हा फॉर्म आणि आधार कार्डचा झेरॉक्स जोडून घेऊन जायचं. आणि सोबतच ही पावती जी आहे पोच पावती मी तुम्हाला दाखवतोय, ही पोच पावती सुद्धा झेरॉक्स घ्यायची आणि ही पोच पावती सुद्धा त्याच्याकडनं घ्यायची आहे. तो इथं त्याचा जो आहे तो सही शिक्का देईल आणि तुम्हाला ही पोच पावती सोबत तुमच्या ठेवायची आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.